शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी अनेक दिग्गजांची नावं असतानाही एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलेल्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून बिनविरोध त्यांना राज्यसभेवर निवडून दिलेला आहे. आपण पाहतोय की ज्योती वाघमारे या ज्या सोलापुरातील जगजीवन राम झोपडपट्टी आहे तिथे त्यांचं शालेय शिक्षण, लहानपण आणि महाविद्यालयीन जीवन पूर्णतः या ठिकाणी गेलेले आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही त्यांचे आई वडील आहेत ते याच ठिकाणी राहतात. मात्र आपण पाहतोय की 2022 पासून ज्योती वाघमारे ह्या शिवसेनेच्या संपर्कात आल्या आणि विविध पद्धतीने आपण पाहतोय की त्यांना राज्याच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी राज्यभर शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहतोय की ही जी झोपडपट्टी आहे किंवा हा जो परिसर आहे गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता, कारण दूषित पाण्यामुळे याच परिसरातील 2 ज्या लहान मुली आहेत त्या दगावल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस ज्योती वाघमारे असेल किंवा त्यांचे सहकारी असतील यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जनजागृती करत कुठेतरी चांगल्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आपण पाहतोय की ज्योती वाघमारे ह्या आता थेट बिनविरोध होऊन राज्यसभेत जाणार आहेत. ज्योती वाघमारेचं जर आपण कार्य पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी चळवळ असेल किंवा आंबेडकरी विचार असेल यांना घराघरात पोहोचवण्याचं काम पहिल्यांदा केलेलं आहे. त्यानंतर 2022 पासून शिवसेनेच्या संपर्कात आल्यापासून त्यांनी प्रवक्ते म्हणून राज्यभर दौरा केला आणि कुठेतरी शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं. मात्र आपण त्यांचा इतिहास जर पाहिला तर त्यांचे वडील नागनाथ वाघमारे असतील किंवा आई सावित्री असेल यांनी मोठ्या कष्टाने त्यांना वाढवलं आणि या पदापर्यंत ते जातील का यांचाही आत्मविश्वास आपण जाणून घेणार आहोत, कारण आपल्या सोबत बोलण्यासाठी त्यांचे वडील नागनाथ वाघमारे आहेत. साहेब, न्यूज 18 मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मला पहिल्यांदा एक सांगा की तुम्ही एवढं चळवळीत काम केलं आणि आता चळवळीत काम करत असताना मुलीने एवढे मोठ्या प्रमाणात म्हणजे देशातलं वरिष्ठ सभागृह असतं त्यामध्ये आता त्यांचे स्पष्टवक्ते किंवा त्यांची जी चुणूक आहे ती दाखवण्याची संधी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. कशा भावना आहेत पहिल्या? मी सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला थोडं बहुत समाजामध्ये कटू अनुभव येत होता. कटू अनुभव येत असताना जिथं लोकांवर अन्याय अत्याचार होत असताना तिथं तुटून पडायचा वेळ येत होता. तेव्हा मी दलित पॅंथरमध्ये प्रवेश केलो. दलित पॅंथरच्या कार्यकर्ता म्हणून मी आक्रमकपणाने कार्य करत असताना माझी मुलगी त्यावेळेला 2री 3रीला होती. 2री 3रीला असताना त्याने माझ्या सर्व ते कार्यकर्त्याच्या माध्यमातून काम करत असताना त्याने माझ्या सगळं बघत होते. मग 4थी 5वी 6वी 7वीला आमच्या घरच्या परिस्थिती अत्यंत बिकट होता. मी बिगारी काम करत, हॉटेलमध्ये काम करत, हे करत ते करत सर्व घर चालवायचा. ज्योती वाघमारेने शिक्षणाच्या त्याला आवड लय होता. जेवण करताना सुद्धा वाचन करायच्या, झोपताना सुद्धा वाचन करायच्या, पुस्तक वाचन शक्ती त्याच्याकडे लय होता. आणि वाचनाच्या माध्यमातून त्याला पुस्तकं आणून द्यायच्या. आम्हाला थोडं परिस्थिती नाजूक असल्यामुळे जमत नव्हता. आम्ही त्याला शिक्षणाच्या याला 8वी 9वी 10वी जे जुन्या शिकलेलं पोरं असते जिथं ज्यांच्या घरामध्ये ते पुस्तक जुनं राहते ते पुस्तक आपण पाहतोय की त्यांचं लहानपण ह्या झोपडपट्टीत गेलं. कशा पद्धतीने हुशार होत्या पहिल्यांदा? तुमच्या 14 वर्षाच्या असताना तुमच्यासाठी पण प्रचार सभा घेतली होती त्यांनी. माझ्यासाठी मी 97 मध्ये इलेक्शनला थांबल्यानंतर ज्योती त्यावेळेला 8 वर्षाची होती. म्हणजे 8 वर्षाची असताना त्याने माझ्या इलेक्शन मध्ये थोडक्यात स्टार प्रचारक सारखं थोडं काम केले. त्याने अनेक स्टेज गाजवले. कोण आम्हाला आडम मास्तर आम्हाला तिकीट दिलं होतं कम्युनिस्ट पक्षाचं, त्याने आलं नाही सभा करायला. ज्योती वाघमारे आणि मी दोघं जणच आम्ही सभा गाजवत होतो, कॉर्नर सभा करत होतो. सर्व सभा आम्ही दोघं जणच आम्ही पार पाडून इलेक्शन मध्ये मी विजय झालो. विजय झाल्यानंतर ज्योती वाघमारेने मग नंतर ना
सहा 9वी 10वी मध्ये बोर्डात आली, 12वी मध्ये बोर्डात आली. मग आल्यानंतर त्याच्यानंतर वालचंद कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या गरीब परिस्थितीमधून त्याला पायात चप्पल राहत नव्हता, अंगावर एकच ड्रेस, ते ड्रेस 2 दिवसाने 3 दिवसांनी धुवायचा, ते ड्रेस अंगावर घालायचा. अशा परिस्थितीमध्ये बिकटच्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण घेऊन इथपर्यंत मजल मारल्यानंतर आज एवढं मोठं पदावर, हे आपल्या गोरगरीब परिस्थितीमधनं लोकांचं काम नाही आहे. हजारो 10,000 100 2 हजार करोड कमवले लोकांच्या हे राज्यसभेवर निवडून जाण्याच्या हे आहे, म्हणजे पैसेवाल्यांचे काम आहे. मग आज एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्या मागासवर्गीय झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलीवर एवढा मोठा विश्वास दाखवून त्यांच्या कृपा आशीर्वादाने एवढं मोठं पद मिळालं, आमच्या मुलीला मान सन्मान मिळाला. हे पूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र राज्याला, आमच्या मोची समाजाला, दलित समाजाला हे भूषण आहे असं मी समजतो. आपण पाहतोय की कुठेतरी वंचित घटकांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. तुम्ही लहानपणापासून ज्योतिताईंना पाहताय, कशा पद्धतीने बघता? त्यांची जिद्द होती, चिकाटी होती, आणि आज एवढ्या मोठ्या खासदार पदापर्यंत त्यांची मजल गेली. तिने खूप लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड तिला. पहिला मी तर आदर्श शाळेला घातलो, आमची ऐपत नव्हती तेवढं भारी शाळेत घालायला. तिला जिद्द खूप होती शिकायची पण, घरातले काम करायचे पण. मी कारखान्यात कामाला जात होते, सगळं करून सवरून तिने शाळेला जात होती. ती 2रीत असताना पासून भाषण करायची, ती स्वतः एकटीनंच लिहून बिहून करायची. तिच्या पायात चप्पल नसताना सुद्धा शाळेला जायची. तसंच मग इथं शाळा झाल्यानंतर इकडं सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. मग तिथं पण इथनं चालत जायची, न चप्पल घालता. चप्पल आणायला पण पैसे नव्हते आमच्याकडे. 10वीत पण 84% घेऊन कुठेतरी बोर्डात नाव कमवलं. कारण आपण पाहतोय की त्यावेळेस 10वीची परीक्षा म्हणजे फार अवघड, कठीण असायच्या. ती आता सकाळपासून इथं गडबड असायची झोपडपट्टीमध्ये. तिने काय करायचं, ते सगळ्यांचं काम झाल्यानंतर रात्री 12 वाजता त्या कट्ट्यावर बसून अभ्यास करायची. हो, दिव्याखाली झाडाखाली बसायचं, आम्ही जागच राहायचे. 3 वाजेपर्यंत अभ्यास करणार, परत 3 वाजता झोपून परत उठून शाळेला तयार होऊन परत जाणार. असं एक जिद्दी होती तिला शिकायची. आज काय भावना आहेत? कारण आता एवढ्या मोठ्या सभागृहात एकनाथ शिंदेनी त्यांना संधी दिलेली आहे, त्या खासदार म्हणून काय वाटतं? त्यांच्याकडून काय अपेक्षा आता इथून पुढे? तर काय अपेक्षा करो बाबा, त्यांनी एवढं मोठं पद दिले माझ्या मुलगीला. गरीब परिस्थितीमध्ये आलेल्या पोरगीला एवढा उचलून ठेवलेत त्यांनी. त्यांचं खूप आभार आहे एकनाथ शिंदे साहेबांचं, त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे साहेबांचा. त्यांच्यामुळे तर आमची मुलगी एवढा गाजा लागली. सगळं त्यांचे आशीर्वाद आहे बघा. एवढा गरीब पोरगीला, एवढा झोपडपट्टी राहिलेला पोरगीला एवढा उचललेत. खूप अभिमान वाटते. काय शब्द सांगायला पण मला नको वाटतंय, बोलायला पण येत नाही एवढंच. आपण पाहतोय की हे त्यांचे आई वडील होते आणि त्यांच्या भावना आहेत ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण पाहतोय की गेल्या अनेक दिवसापासून ज्योती वाघमारे ह्या प्रवक्त्या म्हणून काम करत असताना विरोधकांवर तुटून पडताना आपल्याला पाहायला मिळत होते. आणि याचंच कुठेतरी एकनिष्ठेचं फळ एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेच्या खासदारकीच्या पदावरून दिले असंच म्हणावं लागेल. प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर.